नमस्कार मंडळी, राज्य सरकारच्या माध्यमातून भाजप सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला होता। म्हणजे विधानसभेपूर्वी सांगण्यात आलं होतं सरसकट 3 लाखापर्यंत कर्जमाफी करू, परंतु त्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा उठाव करण्यात आला नाही। आता जे काही मार्च 10 तारखेनंतर उन्हाळी अधिवेशन चालू होणार आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात काहीसा निर्णय घेतला जाऊ शकतो। परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायचं झालं तर ती कशा पद्धतीने केली जाऊ शकते याच्यावरती आपण थोडक्यात नजर टाकणार आहोत। आणि त्याचबरोबर सरकार आहे ते सरकारला कर्जमाफी करावीच लागणार आहे, कारण तर विरोधी पक्ष असेल, शेतकरी असेल, पूर्णपणे आक्रमक झालेले आहे। त्यासाठी आता कर्जमाफीचा निर्णय हा सरकारला घेणं बंधनकारक असणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय या सरकारला चैन पडणार नाही। आता मंडळी, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, कशा पद्धतीने कर्जमाफी होऊ शकते। मित्रांनो, मी काही अर्थमंत्री नाही, मी काही एखादा विद्वान नाही, परंतु ज्या पद्धतीने जे काही निकष लावलेले होते त्या निकषाप्रमाणे जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती होऊ शकते। मंडळी, ज्या अर्थी शेतकऱ्यांच्या आतापर्यंत कर्जमाफीच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला होता, म्हणजेच विधानसभेपूर्वी वचननाम्यात सांगण्यात आलं होतं आमचं जर सरकार आलं तर आम्ही 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी करू, असा ते वचननाम्यात उल्लेख होता। त्यानंतर अजितदादा पवार यांची जी काही बाईट असेल, जी काही मुलाखत असेल, जी काही न्यूजच्या माध्यमातून असेल, त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या होत्या ते आपण पाहिलेलं आहे। आता ज्या अर्थी अजितदादा पवार यांचं कर्ज माफ होते तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज का माफ होत नाही, असाही प्रश्न आता शेतकरी विचारत आहेत, संघटना विचारत आहेत, लोकप्रतिनिधी विचारत आहेत, विरोधी पक्ष विचारत आहेत। आणि ही कर्जमाफी शेतकऱ्यांची झालीच पाहिजे असं तरी सध्याच्या काळातून दिसत आहे, कारण तर शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। शेतकऱ्यांकडे सोयाबीनचे पैसे नाहीत, कापसाचे पैसे नाहीत, तुरीला सुद्धा भाव नाही। त्या कारणाने शेतकऱ्यांचं कंबारडं पूर्णपणे मोडून गेलेलं आहे। बँकेचा तगादा सुरू झालेला आहे। बँकेचं कर्ज जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत बँक सुद्धा तगादा लावत आहे। परंतु मंडळी, शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या कारणाने आता शेतकऱ्यांची कर्जमाफी ही निश्चितच केली जाऊ शकते। ज्या अर्थी जे काही रेग्युलर खाते आहेत, ज्या अर्थी ज्या काही रेग्युलर खात्यांच्या माध्यमातून नेहमी बँकेचं कर्ज भरले जाते, नेहमी परतफेड केली जाते, अशा शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम ही वाटप केली जाऊ शकते। त्यासाठी जे काही सरकार आहे ते सरकार सुद्धा यामध्ये वाचणार आहे। जे काही रेग्युलर खातेधारक आहेत त्यांचे जे काही टक्केवारी आहे त्या टक्केवारीनुसार त्यांचं कर्ज माफ केलं तर पूर्ण कर्ज त्यांना सुद्धा भरायची गरज पडणार नाही। म्हणजे बँकेचं जे काही कर्ज असेल ते शेतकरी भरतील आणि जी काही अर्धी रक्कम असेल ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार भरेल। याच्यातून सरकारचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। त्याचबरोबर मंडळी, जे काही शेतकरी थकीत आहेत, जे काही NP मध्ये गेलेले आहेत, म्हणजे पेंडिंग पडलेले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अद्यापही कोणत्याच प्रकारचं कर्ज भरलं नाही, पुनर्गठन असेल, पीक कर्ज असेल, कोणत्याही प्रकारचं कर्ज नाही भरलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मोठा दिलासा यामध्ये मिळू शकतो। ज्या अर्थी आता अर्थसंकल्प चालू होईल, जे काही उन्हाळी अधिवेशन चालू होईल, त्या उन्हाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा निश्चितच घेतला जाऊ शकतो। त्यामध्ये जे काही वंचित शेतकरी आहेत, ज्या काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पेंडिंग कर्ज आहे, ज्यांनी कर्ज भरलं नाही, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 3 लाखापर्यंत तर केली जाऊ शकत नाही, परंतु 1.5 ते 2 लाखापर्यंत कर्जमाफी ही केली जाऊ शकते। यामध्ये सरकारचा फायदा आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा आहे। जे काही शेतकरी आहेत ते पूर्ण कर्ज भरू शकत नाहीत, परंतु काही ना काही फुल ना फुलाची पाकळी जर शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणून दिली तर त्यामध्ये शेतकरी सुद्धा कर्ज हे भरू शकतात। आणि पुनर्गठन, यामध्ये जर पुनर्गठनचे जे काही शेतकरी आहेत, जे काही रेग्युलर कर्जधारक आहेत, त्या शेतकऱ्यांना सुद्धा मोठा दिलासा हा राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाऊ शकते। जी काही शिफारस असेल ती केंद्र सरकारच्या सरकारला राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। म्हणजे राज्य सरकारने केंद्र सरकारला ही शिफारस करण्यात आलेली आणि यामध्ये आता निश्चितच कर्जमाफीचा निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो। अशा पद्धतीचं एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय शिवराय।